सकाळची सुरुवात ही प्रत्येक महिलांची किचनमधूनच सुरू होते आणि माझी सकाळची सुरुवात ही किचनमधूनच सुरुवात होते. कारण की सकाळचे कामे असतात, डबे असतात, मुलांची शाळा असते, त्यामुळे मग किचनमधूनच सुरुवात करावी लागते. आणि एकदा का त्यांचं आवरून दिलं ना, मग आपण आपली कामे करायला मोकळे राहतो. म्हणजे दिवसभर आपण आपल्या वेळेमध्ये ते कामे करू शकतो. आणि सकाळची ही वेळ सकाळची डब्यांची कामे असतात ना, ती वेळेत झाली ना तरच मग बरं पडतात. नाही तर त्यांचाही गोंधळ होतो ना आपलाही गोंधळ होतो. त्यामुळे मग सर्व आवरून पटकन घ्यावंच लागतं. तर आज बनवणार आहे मी वाटाण्याची भाजी आणि चपाती व भात. साधं सिंपल जेवण होतं आजचं, त्यामुळे पटाक्षीने झालं. आता माझा स्वयंपाक जेवढा पटाक्षीने झाला ना, त्याच पटाक्षीने आपल्याला प्रगती काही मिळत नसते. तर आपल्याला त्यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतात. आणि आपण एवढं कष्ट करून जरी आपल्याला प्रगती भेटली तर ती पण लोकांच्या डोळ्यांना खूप खपते. तर आता एखादे श्रीमंत व्यक्ती म्हणजे ते पण काही कष्ट करूनच श्रीमंत झालेले असतात, त्यांना तर काही असं कुठून काही भेटलेलं नसतं. पण जर एखादी श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याला जर प्रगती भेटली तर ती लोकांच्या डोळ्यात खूपच नाही, कारण की ते श्रीमंत आहेत. परंतु एखादा प्रामाणिक शून्यातून वर येतो तेव्हा जवळच्या आतून त्याच्यावर जळतात. खरं तर शून्यातून वर येताना किती संघर्ष करावा लागतो, किती वर्षाची चिकाटी काटकसर असते, हे फक्त त्याच माणसाला माहिती असतं. परिस्थिती हालातीची असताना सुद्धा आजूबाजूचे लोक, नातेवाईक ज्या पद्धतीने वागतात असतात, त्याच लोकांची वागणी खूप बदलते. पण वरून जरी कौतुक करत असले तरी आतून त्यांना आपली झालेली प्रगती पचलेली नसते, हे स्पष्टपणे त्यांच्या वागण्यातून आपल्याला जाणवत असतं. आणि हो, आनंदी प्रसंगाची टेस्ट जास्त प्रमाणात खरंच ठेवू नये. लोकांच्या निगेटिव्हिटीचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो आणि हा अनुभव मी देखील घेतलेला आहे. त्यामुळे आता स्टेटस वगैरे असलं काय ठेवणे मी म्हणजे फार कमी केलेलं आहे. कारण की आपण काहीतरी करायला जातो आणि लोकांनी लोक आपल्यावरती नजर ठेवूनच असं मग त्यामुळे आता मी तसं स्टेटस वगैरे तर काही अजिबात लावतच नाही. आणि खरंच आपण एखादी अचिव्हमेंट करणार असू तर ते जग जाहीर कधीच करू नये. जेव्हा आपले ते काम पूर्ण होईल तेव्हा ते समोरच्याला ते आपोआप कळेलच. आत्ताच्या या कलियुगात हे असे वागणे बरोबर आहे, कारण की आम्ही देखील या सर्व कंडिशनमधून गेलेलो आहोत. कारण मी सुद्धा अलीकडे हाच अनुभव घेत आहे. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची हे तत्त्व अगदी बरोबर आहे. आणि मला आता असं वाटते की म्हणजे याचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे किंवा कोणाला येत असेल तर असंच असतं की आपण जे करतो ते कष्ट कोणाला दिसत नाही, पण आपल्याला जे यश मिळतं ते सर्वांना दिसतं. आणि दिसत नाही फक्त तर ते त्यांच्या डोळ्यातही भरपूर सारं खुपतं. त्याच्यामुळे आपण जे काही करतो किंवा आपलं जे आनंद आहे ते आपल्यापाशीच ठेवलेला ठीक आहे. कारण की दुनिया अशी असते की आपल्यापाशी ते रडून ऐकतात आणि बाहेर जाऊन हसून सांगतात. कारण की आपलं हसू झालेलं त्यांना हेच पाहायचं असतं. आणि असं असतं की दुःखामध्ये कोणी साथ देत नाही आपल्याला, पण आपल्याजवळ सुख आलं तर आपल्या पायाशी लोटांगण घालतील ही दुनिया अशी. त्यामुळे कोणीही कसे जरी असलं तर 4 हात आपण लांब असलेलंच बरं असतं. आणि जर आपण लांब लांब जर राहायला लागलो तरी पण त्यांना ते पण खूपच नाही. कारण की जर आपण कमी बोलायला लागलो किंवा त्यांच्यात नाही मिसळलो तर मग हिला खूपच ॲटिट्यूड आहे, हा कशाचं घमंड करते किंवा असंही बोलतच नाही, असं खूप सारं असतं. आणि सर्वात मिसळून राहिलं तर ही अशीच आहे, कामापुरती गोड बोलते, हे सर्व असतं. कारण की आपण काय करायचं हे आपण ठरवून आपण आपल्या मताने चालायचं असतं. नाही की जग दुनिया काय म्हणते, कोणी काय आपल्याला घमंडी म्हणलं तर ठीक आहे, तुझ्या नजरेत मी घमंडी आहे ना, तर घमंडीच ठीक म्हणून पुढं चालायचं आणि मागे वळून पाहायचं नाही. ते तसं विचार करतात, ते त्यांची कृती दाखवतात, त्यांच्या पद्धतीने ते विचार करतात. आणि काही एकेकांची वृत्ती असते, त्यांचं विचार करण्याची किंवा बोलण्याची एक लेवल दाखवतात खूप सारे. म्हणजे आपण तशा पद्धतीने विचार करू शकत नाही किंवा आपल्या मनातही येत नाही की आपण असं कोणाच्या बाबतीत विचार करू किंवा असं कोणाच्या बाबतीत बोलू, हे पण नाही. पण असे विचार करणारे काही लोक असतात समाजामध्ये आणि अशा लोकांपासून मी तर खूप लांब लांब असते. कारण की मला कोणी काय म्हणतं किंवा कोण काय विचार करतं माझ्या बाबतीत मी कोणाचा विचार करत नाही. कारण की कसं असतं की आपण आपलं राहणार, आपण आपलं खाणार, आपण आपलं करणार आणि हे लोकांचा काय विचार करून घ्यायचं की ते काय म्हणतील मला किंवा हे काय म्हणेल मला, ते काय समजेल मला, असं काही समजेल नाही. आपण आपल्या मताने चालायचं. लोकांच्या नजरेत आपण कितीही चांगलं वागलं तरी वाईटच असतो, वाईटाच्या. आणि एखाद्याच्या डोक्यामध्ये जर आपण वाईट ठरलो तर ते काहीही करा, आपण त्याच्यासाठी वाईटच असतो. त्याच्यामुळे कोणाच्या नजरेत चांगलं पण बनायला जायचं नाही आणि कोणाच्या नजरेत वाईटही बनायला जायचं नाही.
आणि आपण आपली कामं करत चालायची, कारण की जे ज्यांना आपलं चांगलं वाटतं ते आपल्यासोबत राहतील, ज्यांना आपण वाईट वाटतो किंवा आपल्यात वाईटपणा दिसतो ते लांब निघून जातील. त्यातून तर माणसाची परख तर कळेल की आपण म्हणजे आपण किती चांगल्यासोबत आहोत, किती वाईटांसोबत आहोत, हे यातली तर आपल्याला परख कळूनच येईल ना त्यानंतर. त्याच्यामुळे आपण जसे आहोत तसेच राहायचे, कोणासाठी बदलायची गरज नाही किंवा कोणाला बदलवण्याची गरज नाही. ज्याला बदलायचं तो बदलेल, ज्याला जायचंय तो जाईल. त्याच्यामुळे कोणाचा विचार करायचा नाही, आपली लाईफ बिनधास्तपणे जगायचं. माझं तर असंच तत्व असतं, आपण आपली लाईफ बिनधास्तपणे जगायचं. कोणाचं एक नाही ना कोणाचं दोन नाही. कोण कसा विचार करते तो त्याच्या माइंडनुसार त्याचा विचार करतो. त्याच्यामुळे तो कसा विचार करतो हे आपण विचार करायचाच नाही. तर आता बाकीचा विचार सोडून आता वळूयात आपल्या व्हिडिओकडे. तर मी इथे वाटाण्याची असं ग्रेव्ही टाईप भाजी बनवून घेतली होती आणि चपात्या बनवायच्या चालू होत्या माझ्या. तर सकाळी सर्वजण उठायच्या आधी स्वयंपाक आवरून घेतला ना, मग चहा नाश्ता वगैरे बाकीचं सर्व करायला पण सोपं जातं. नाहीतर मग स्वयंपाक नाश्ता चहा सर्व एकत्र म्हणलं ना खूप गोंधळून जातं आणि सर्वांचं एकदाच आल्याच्या नंतर मग त्यांचाही गोंधळ उडतो, मग माझाही गोंधळ उडतो. नक्की नेमकं काय करू हे समजत नाही आणि दोन्हीकडं मग असं पटापट होत पण नाही. मग एकीकडं करायला झालं की इकडं करपून धुरळा होतो किंवा कच्चं तर आता असं काहीतरी होतं. मग त्यापेक्षा मग थोडंसं लवकर उठून ते उठायच्या आधी सर्व मग आता प्रतीकला जायचं होतं शाळेमध्ये, त्याचं सर्व आवरून दिलं. थोडासा मग वेळ होता, मग म्हणलं चला आता बाहेरचं वगैरे पाणी वगैरे येतं ना, म्हणजे एक दिवसाआड पाणी येतं, त्यामुळे मग बाहेरचं पाणी वगैरे आलं ना मग बाहेरचं वगैरे सर्व धुवून घेते. तसं वापरण्यासाठी असतं पाणी, पण थोडंसं फ्रीमध्ये आल्याच्या नंतर मग थोडंसं बाहेरचं वगैरे सर्व साफ करून घेते. मग 2 दिवस इकडे बघायची काही गरजच नसते. मुलं वगैरे खेळतात ना, घाण वगैरे होते आणि रस्त्यावरची सर्व धूळ अशी ग्रिलवरती येऊन बसते. मग मुलं वगैरे हात लावतात, त्याच्यामुळे मग ही सर्व साफ करून घेते. आणि झाडं माझी आता खूप सारी म्हणजे खूप छान अशी फुटलेली आहेत. तर गुलाबाला पण कळी वगैरे आलेली आहे. तर 1-2 दिवसामध्ये ते फूल पण उमलेलंच मस्तपैकी. तर कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला भेटूया.